फॉर्म नंबर 15G आणि फॉर्म नंबर 15H आता बंद झाला आहे. त्यासाठी काय केलं आहे त्यांनी की फॉर्म नंबर 121 जो काढला आहे तो कशासाठी काढला आहे की त्याची रिप्लेसमेंट म्हणून दिला आहे. या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की फॉर्म नंबर 121 कसा भरायचा, तो कुठनं डाउनलोड करायचा आणि त्याची डिटेल्स कसे त्या फॉर्ममध्ये टाकायचे. तर हा व्हिडिओ मोस्ट ऑफ द कुणाला उपयोगी ठरणार आहे की ज्यांचं वय एज ऑफ 60 आहे, ज्यांचा बँकेतनं इंटरेस्टवर TDS कापला जातो त्यांच्यासाठी, किंवा फक्त त्यांनाच नका म्हणूया, किंवा त्यांचे नातू असतील किंवा त्यांचे मुलं असतील, त्यांना पण हा इन्फॉर्मेटिव्ह आहे की त्यांना ते सांगता आलं पाहिजे की क्वार्टरली आपल्याला हा फॉर्म 121 नंबरचा जो रिप्लेस झाला आहे 15G आणि 15H वरचा तो कसा भरायचा आणि का भरायचा आहे आणि कुणाला द्यायचा आहे, ऑनलाईन भरायचा आहे का फिजिकली भरायचा आहे, हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला तर या व्हिडिओमध्ये बघूया सर्वात पहिले की एक्झॅक्टली हा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा. बऱ्याच वेळेस एखाद्या वेळेस तुम्हाला बँकेतनं सुद्धा मिळू शकतो किंवा तुमचं डिव्हिडंड इन्कम असेल किंवा कुठल्या तरी रेंट स्पेसिफाईड पर्सनकडनं मिळत असेल. आता ते स्पेसिफाईड पर्सन कोण ते आपण डिटेल व्हिडिओमध्ये नंतर बघूया. पण यांच्याकडनं जर कधी इन्कम मिळत असेल, त्याच्यावरचा तुम्हाला TDS कापायचा नसेल, तर मग फॉर्म नंबर 121 तुम्हाला भरावा लागणार. तो आता डाउनलोड कुठनं करायचा आहे, तर एक काम करतोय आपण, जाऊया डिरेक्टली इन्कम टॅक्सच्या साईडवर. आता आपण आलोय इन्कम टॅक्सच्या साईडवर, होम साईडवर, बरोबर, की जी प्रॅक्टिकली जी साईट जिथे सगळ्या आपल्या गोष्टी मिळतील. तर बघा तिथे होम पेजवर आपण आलेलो आहे. आता या होम पेजवर आल्यानंतर पहिला आहे अबाउट अस, दुसरा आहे बघा लॉज अँड रूल्स. त्यामध्ये दिलेत बघा फॉर्म्स अँड डाउनलोड्स. यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल इन्कम टॅक्स फॉर्म्स 2026. काही अवघड नाही आहे, बसलात कम्प्युटरवर बसलात तर लगेच तुम्हाला काढता येईल. आता मी यावर क्लिक करतो. आता यावर क्लिक केल्यानंतर आपण डिरेक्टली फॉर्म जिथे सगळे मिळतात त्या साईडवर जातोय, त्या लोकेशनवर जातोय. आता इथे एंटर तुम्हाला काय सांगितलं आहे, फॉर्म नंबर सांगितला आहे. तर मी 121 टाईप करतो, जो ऑलरेडी टाईप केला होता मी. तर बघा 121 टाईप केल्यानंतर थोडंसं थांबा, सर्च होतोय तो. तर इथे सर्च ऑप्शनला क्लिक केलं तर बघा खाली आला फॉर्म नंबर 121. आता या 121ला आपण इथे बघा एक कर्सर दिसतोय, जस्ट क्लिक करावा की काही करायची गरज नाही आहे, त्याचं तोच करणार आहे. हे बघा मी इथे क्लिक केलं. आता क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या इथे फॉर्म झालेला आहे ओपन. आपल्या इथे झाला आहे फॉर्म ओपन. आता या फॉर्ममध्ये बघा काय लिहिलेलं आहे, फॉर्म नंबर 121. खाली काय दिलं आहे की डिक्लेरेशन करायचं आहे. आता आपल्याला डिक्लेरेशनच द्यायचं ना की माझं इन्कम नाही आहे. समजा आपले एखाद्या शेजारचे काका असतील, काकू असतील की ज्यांचं इन्कममध्ये TDS कट होतोय, तर त्यांना समजून सांगा की तुम्हाला काही गोष्टी इथे डिक्लेअर करायच्यात. तर काय डिक्लेअर करायच्यात की इन्कम विदाउट डिडक्शन ऑफ टॅक्स, म्हणजे माझ्या इन्कमवर TDS कापायचा नाही. आता हे डिक्लेरेशन कुणाला द्यायचे आहेत, तर जिथं आपलं FD ठेवलेली आहे किंवा जिथे आपल्याला डिव्हिडंड इन्कम मिळते, म्युच्युअल फंड इन्कम मिळते, त्यांनाही दिलं तरी चालतं. तर आता हे सगळं इन्कम आहे या रूलमध्ये दिलेले आहेत, खाली या गोष्टी दिलेल्या आहेत. आता बघा इथे हा फॉर्म दिलेला आहे. आता हा फॉर्म समजण्यासाठी आहे. तुम्ही ऑनलाईन पण भरू शकता आणि तुम्ही फिजिकली पण भरू शकता, पण ऑनलाईन भरणं थोडंसं डिफिकल्ट होईल, तुम्ही फिजिकली दिला तरी चालतो. आता इथं बघा डिटेल्स ऑफ डिक्लरंट म्हणजे कोण, जर कधी एज ज्यांचं 60 किंवा 60पेक्षा जास्त आहे त्यांचं नाव इथे काय दिलं, नेम म्हणजे त्यांचं फुल नाव जे तुमच्या पॅनवर दिलेलं आहे, जे पॅन कार्डवर दिले ते नाव लिहा. ॲड्रेस, फुल ॲड्रेस टाका, जो तुम्ही राहता तो तुम्ही तिथे ॲड्रेस टाका. परमनंट अकाउंट नंबर, आता तुम्हाला माहितीच आहे पॅन कार्ड तुमच्याकडे आहे तो अकाउंट नंबर. स्टेटस म्हणजे कोण, इंडिव्हिज्युअल आहात का HUF आहात त्यांनाच, कारण की हा इंडिव्हिज्युअल आणि HUF साठीच ॲप्लिकेबल होतोय. रेसिडेन्शियल स्टेटस मीन्स तुम्ही रेसिडेंट आहात का नॉन रेसिडेंट आहात ते पण तिथे लिहा. इफ द रेसिडेंट इंडिव्हिज्युअल, खाली देवा 5A जो दिला कॉलम, इफ रेसिडेंट इंडिव्हिज्युअल विच एव्हर इज द एज इज 60 इयर, म्हणजे ज्याचं वय 60पेक्षा जास्त किंवा एज 60 आहे किंवा मोर आहे ॲट एनी टाइम ड्युरिंग द टॅक्स इयर, म्हणजे टॅक्स इयरमध्ये कधी येऊ द्या, म्हणजे आता चालू झालं, कारण की आता इथे असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर नावाचा वर्डच नाही आहे. टॅक्स इयर हे आता टॅक्स इयर म्हणजे कुठलं, 26 आणि 27. 26 आणि 27मध्ये समजा तुमचं वय झालं 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालं तर काही प्रॉब्लेम नाही, पण वय झालं 60, मग त्यांनी सांगितलं ॲट द एनी टाइम ड्युरिंग द इयर, म्हणजे ठीक आहे चला जाऊ दे. तिथे तुम्ही तुमचं काय करायचं आहे की येस ऑर नो मध्ये ऑप्शन देऊन मोकळं करायचं आहे. ईमेल ID टाका तुमचा नसेल तर तुमच्या घरच्यांचा कुणाचा तरी टाका, पण आजकाल सगळ्यांकडेच ईमेल ID आहे, मोबाईल आहे म्हटल्यावर ईमेल ID आहेच, तर ईमेल ID टाका. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबरमध्ये काय दिलेलं आहे, कंट्री कोड
+91 आपला आहेच आहे. नंबर पूर्ण द्या तुमचा कॉन्टॅक्ट नंबर. आणि टॅक्स इयर म्हणजे 26-27. साहजिकच आहे, आपण क्वार्टरली देतोय तर 26-27. तर आपलं जे चालू आहे आत्ताचे टॅक्स इयर जे नवीन ॲक्टनुसार चालू होणार आहे ते 26 आणि 27. नंतर डिटेल्स ऑफ इन्कम. आता तुमच्या काही इन्कम असतील तर, बट ऑब्वियस जे पेन्शनर आहेत व जे 60 वर्षाच्या पुढे काही बिझनेस करतात छोटे मोठे किंवा त्यांचं पेन्शन इन्कम आहे तर त्यांना असेल. तर नेचर ऑफ इन्कम म्हणजे नेमकं तुमचं आता जे आपण डिक्लेअरन करतोय त्यात नेचर ऑफ इन्कम ते तिथे टाका. करेक्ट. 10वा पॉईंट काय सांगतोय, एस्टिमेटेड इन्कम डिक्लेअर्ड इज मेड. डिक्लेरेशन इज मेड म्हणजे तुम्ही जे डिक्लेरेशन घेताय त्याच्यात तुमचं एस्टिमेटेड इन्कम टाका. मग तुमचं व्याजाचं असेल नुसतं तर व्याजाचं टाका, डिव्हिडंडचं असेल तर डिव्हिडंडचं टाका, सगळं असेल तर सगळं टाका, जे असेल ते, कारण की बेसिक एक्झम्पशनच्या खालीच पाहिजे नाही. डिटेल्स ऑफ फॉर्म नंबर 121 अदर दॅन दिस फॉर्म फाईल्ड ड्युरिंग द टॅक्स इयर. म्हणजे या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे अजून फाईल केला आहे का त्याच्यासुद्धा तिथे डिटेल्स द्या. तुम्ही समजा 2 ठिकाणी दिला असेल तर 2 ठिकाणी दिला असेल तर मग एका ठिकाणीची त्या ठिकाणीची या ठिकाणी डिटेल्स तुम्हाला द्यावी लागणार. टोटल नंबर ऑफ द फॉर्म 121 फाईल म्हणजे याच्या अगोदर तुम्ही किती फॉर्म फाईल केलेत, 2 ठिकाणी केलेत, 3 ठिकाणी केलेत तर मग तिथे लिहा. 2 ठिकाणी केले तर 2, 3 ठिकाणी केले तर 3, बरोबर आहे. पण क्वार्टरली होणार तो आपल्याला काय होणार, जसे जसे क्वार्टर वाढणार तसे तसे. म्हणजे पहिल्या क्वार्टरला आपण 2 ठिकाणी दिले तर 2 होतील, दुसऱ्या क्वार्टरला आपण त्या 2 ठिकाणी देणार की नाही आपण, तर पहिले 2 आणि दुसरे 2, मग ते तसंही केलं तरी चालतं. नंतर ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ इन्कम फॉर विच फॉर्म नंबर 121 वर फाईल्ड. म्हणजे ते काय म्हणतात की ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ इन्कम ऑलरेडी जे 121 मध्ये तुम्ही जे फाईल केले आहे त्यात तुमची ॲग्रिगेट अमाऊंट टोटलची किती, आधीची किती होती ती सुद्धा इथे द्या. म्हणजे एव्हरी क्वार्टर तुम्हाला द्यायचा आहे की नाही हा फॉर्म, मग आधीच्या याच्यात किती टाकलंय याच्यात पण टाका. तेवढंच नका टाकू नाही तर ते डबल होईल. करेक्ट. तर ॲग्रिगेट विचारलंय तर ते आधी जे दाखवलंय जे इंटरेस्ट मिळालाय ते इथे फक्त टाका. नंतर ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ इन्कम फ्रॉम फॉर विच डिक्लेरेशन इज मेड ड्युरिंग द टॅक्स इयर. तर इथे तोच पॉईंट आलाय. तर ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ इन्कम फॉर विच डिक्लेरेशन इज मेड ड्युरिंग द इयर. तो कॉलम 10 आणि 11B ची टोटल घ्यायतो. हे बघा, हा कॉलम 10 ची टोटल आणि 11B ची इथे टोटल घ्यायला सांगतो, ती तिथे टोटल लिहा. एस्टिमेटेड टोटल इन्कम ऑफ द टॅक्स इयर इन्क्लुडिंग द इन्कम मेन्शन इन कॉलम 12. या 12ला पकडून आणि तुमचं एस्टिमेटेड टोटल इन्कम ऑफ द टॅक्स इयर इन्क्लुडिंग 12. तुमचं एस्टिमेटेड इन्कम असेल तर टाका, तुमचे दुसरे इन्कम असतील तर टाका, नाहीतर तुमचं जे इंटरेस्ट आहे डिव्हिडंडचं इन्कम आहे थोडं बहुत जे मिळते तेच तिथे लिहून मोकळं करा. बरोबर आहे की नाही. असेल तर टाका ना, नसेल तर इन्कम टाकायची तिथे गरज नाही आहे. डिटेल्स ऑफ ITR फाईल ड्युरिंग द प्रिव्हियस 2 टॅक्स इयर्स. ठीक आहे, तुम्ही रिटर्न फाईल केलं असेल तर तिथे इन्फॉर्मेशन द्या, नसेल फाईल केलं तर ती फाईल करायची गरज नाही. त्याच्यानंतर डिक्लेरेशनमध्ये मग तुम्ही तुमचं तिथं नाव आहे, त्याच्यानंतर तुमचं नाव लिहा, परमनंट अकाउंट नंबर लिहा आणि त्या सगळ्या गोष्टी तिथे लिहिल्या बेस्ट ऑफ द नॉलेज. आणि खाली काय करा, सिग्नेचर ऑफ डिक्लेरंट, पेस, डेट, दॅट्स इट. पार्ट बी ची आपल्याला गरज नाही आहे. पार्ट बी ॲक्च्युली कोणाचा आहे, ज्याला आपण फॉर्म देतो ना तो पार्ट बी तो भरणार, आपल्याला त्याला भरायची गरज नाही आहे. आता तुम्हाला समजा हे पॉईंट समजले नसतील किंवा समजले असतील तरी समजा यात काही डाऊट असेल, रेफर नोट 5, 6 वगैरे याच्यात काही डाऊट असेल तर बघा खाली सर्वात तिथं तुम्हाला इथे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे की 1, 2, 3, 4 जे तिथं दिलं होतं प्रत्येकाची थोडी थोडी माहिती दिलेली आहे. कुठल्या इन्कमबद्दल तुम्ही घ्यायला पाहिजे हे सुद्धा इथे दिलेलं आहे. आणि तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिथे जे पॉईंट दिलेत त्या सगळ्या गोष्टींची इथे माहिती दिलेली. बघा या व्हिडिओमध्ये आपण अख्खा फॉर्म नंबर 121 मस्तपैकी समजून घेतलेला आहे. आता याच्यात काही डाऊट असतील वगैरे काही असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कॉमेंट करू शकता आणि किंवा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण की फॉर्म नवीन आहे, समजायला थोडासा डिफिकल्ट आहे. थँक फॉर वॉचिंग अस.